नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहिल्यानगर शहरात नारळी पौर्णिमा उत्सव व श्री मार्कंडेय महामुनी भव्य पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। अहिल्यानगर शहरातील पद्मशाली समाजाचे गुरु महर्षी श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव देवस्थान ट्रस्टतर्फे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। या धार्मिक कार्यक्रमात सकाळपासून रुद्र अभिषेक, होम हवन, जानव परिधान व दुपारी 3 वाजता मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय सचिन जगताप, भैया गंधे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब, मेजर दिवाणे साहेब, मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत चिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम, माजी महापौर श्रीपद चिंदम, पंच कमिटीचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी, अजय म्याना, प्रकाश कोटा, बलराज सामल, विनायक मत्सा, शंकर एमुल, भीमराज कोटम, राजू म्याना, महेंद्र बिज्जा, राजू बिज्जा, सिद्धम सर, ज्ञानेश्वर मंगलारब तसेच पद्मशाली ज्ञाती समाजाचे सदस्य व पदाधिकारी तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मिरवणुकीत प्रथम सनईवाद्य, ढोल ताशा, पद्मशाली समाजातील पारंपरिक प्रसिद्ध कोलालू नृत्य, श्री मार्कंडेय विद्यालयाची लेझिम व टिपरी, चित्तथरारक मलखांब प्रत्यक्षात सादर करण्यात आले व एकदंत मित्रमंडळ व शिवराज्यकर्ते युवा प्रतिष्ठान सामाजिक व सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाकालीचे रौद्ररूप करुणामय नृत्य सादर करून नगरकर मग्न झाले होते। या संपूर्ण मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे श्रमिक नगरचे बालाजी मंदिरतर्फे पुलाव भात वाटप करण्यात आला व अंबादास गोटी पामूल तर्फे पायनॅपल शिरा वाटप केला व विविध मंडळांनी चौकात पोहे, पुलाव, पाणी बाटल्या वाटप करण्यात आल्या। या मिरवणुकीत सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली। ही मिरवणूक गांधी मैदान येथून गौरी घुमट, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, सिद्दीबाग, तोपखाना, बागडपट्टी, नेताजी सुभाषचंद्र चौक, पुन्हा गांधी मैदान, मार्कंडेय मंदिर येथे समारोह करून अध्यक्षांच्या हस्ते आरती करण्यात आली व सर्व समाज बांधवांनी मिरवणूक शांततेत व चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आभार मानून मिरवणुकीची सांगता करण्यात आली। अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बन। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।